नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज आमच्याकडे आहे लग्नाचे जाणई पूजन. तर जाणईच्या सुवासनी घातल्या जातात आणि त्याच दिवशी आमच्याकडे नवरदेव हळदीसाठी नवरीच्या तिकडे जातो. तर आज आमच्याकडे जाणईच्या सवासण्या आहेत, कारण लग्नामध्ये जाणईला खूप मान असतो. जाणई म्हणजे गावदेवी म्हणून आपल्या म्हणजे पूर्वीपासून आलेली परंपरा आहे. जाणईच्या सवासनी ह्या हळदीला नवरदेव जातो त्या दिवशी घालावा लागतात. तर कशा पद्धतीने जाणई पूजन वगैरे करतात, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नक्कीच तुम्हाला समजेल. काही भागात ही प्रथा आहे, काही ठिकाणी नाही. तर हे पहा, जाणईसाठी इथे स्वयंपाक चाललेला आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक करत आहे, कारण सुवासने आहेत. त्यासाठी वेणी, फणी, ज्या त्या छोट्या छोट्या वस्तू तुम्हाला दिसल्यात ना, तर त्या बनवतात. ह्या कडांगण्या ज्या अशा पुऱ्यासारख्या असतात आणि असे गोल गोल त्याच्यामध्ये 6-7 होल पाडले जातात. तर जाण्यासाठी प्रत्येक वस्तू 7-7 लागतात. तर बऱ्याच अशा काही पापड, कुरडई, हे जे छोटं मोठं आहे करंजासारखं, म्हणजे जायफळ म्हणून आपल्याला गव्हाच्या पिठाचंच ह्या सगळ्या वस्तू बनवल्या जातात. तर अशा पद्धतीने आमची इथे तयारी चालली होती. तर इथे स्वयंपाक वगैरे आवरत आलेला होता. आता जाणई पुजायची होती. प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामामध्ये व्यस्त होता. तर सगळे काम करून कंटाळले होते. तर थोडासा काहीतरी विरंगुळा म्हणून आमच्या भाऊंनी आम्हाला इथे थंड प्यायला आणलं. तर सगळ्यांना ते एका ग्लासामध्ये सगळ्यांना ओतून दिलं आणि सगळे थोडंसं काम स्टॉप करून थंड पिण्याचा आनंद घेतला. इथे पुरणपोळीचा स्वयंपाक सुरूच होता आणि इकडे मीही बरेचसे असे भांडे घासून ठेवले होते, कारण अशा वेळेला भांडेही भरपूर पडतात. तर जसे पडतील तसे मी भांडे घासले होते आणि सगळे काहीतरी करतच होते. तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जाणई कशा पद्धतीने पुजली जाते, त्यामध्ये कशाचा वापर करतात, तर ते तुम्हाला पुढे दिसेलच. आमच्याकडे लग्नाच्या कार्यक्रमामध्ये जाणईला खूप महत्व आहे, कारण प्रत्येक लग्नामध्ये पहिली पूजा जाणईची असते आणि जाणईपासून लग्नाला सुरुवात होते. नंतर हळदी, लग्न, बाकीच्या गोष्टी होतात. तर स्वयंपाक सगळा आवरत आलेला होत्या आणि पोळ्या सुरू होत्या, बाकी सगळं झालेलं होतं. तर थोड्याशा पोळ्या राहिल्या होत्या. तोपर्यंत मग म्हटले की आता चला आपण जाणई पूजन करून घेऊया. पोळ्या होईपर्यंत जाणई पूजन होते, कारण त्याच्यातही 1 तास निघून जातो पूजा करता करता. आणि दुसरी एक प्रथा म्हणजे आमच्याकडे प्रत्येक लग्नाच्या वेळेला नवीन जे टाक असते देवाचे चांदीचे, ते बनवले जातात आणि ते जाणई पूजनामध्ये ठेवले जातात. जाणईची पूजा ही ज्यांना याच्यातली पूर्वीपासून माहिती आहे त्यांच्याकडूनच करून घेतली जाते, कारण प्रत्येक गोष्ट त्या पूजेमध्ये व्यवस्थित आणि माहितीपूर्वकच केली जाते. थोडं काही चुकलं तरी पण आपल्यावर म्हणजे कुलदेवी रुसते असं म्हणतात, म्हणून ती पूजा ही योग्य पद्धतीनेच करावी लागते. तर चला आता आपण जाणईची पूजा पाहूया. ते काय 5 देव, 7 नाही 5 देव टाक. पहिले आमच्या घरात 2च टाक होते आणि आता लग्न असल्यामुळे आम्ही नवीन चांदीचे 5 टाक बनवले आहेत. तुम्हाला जर सगळी माहिती सांगा, जसं जसं करतात तसं तसं. अगोदर सगळी पूजा मांडून घेतली होती, त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ मध्ये. हे बघा, आता ह्या जाणईच्या सवासणी आहेत, याच्यात सगळं 7-7 ठेवावं लागतं आहे ना. सगळं काय, वेणी, हे बघा, वेणी, फणी, जायफळ, अजून काय, नैवेद्य, सगळ्या गव्हाच्या पिठाच्या ह्या वस्तू बनवल्या जातात. याला काय म्हणते तो बाई, याला काय म्हणते? बाजरीचे रोट 7, भाजी भाकरीचा, भाताचा, पुरणपोळीचा, कुरडई, पापड, सगळं याच्यात 7-7 ठेवावं लागतं. माझ्या मोठ्या जाऊबाईच्या आई आहेत, त्यांना खूप छान पद्धतीने जाणई पुजता येते. कडांगण्या आहेत ना यावर लावलेल्या, त्या पण 7च ना. आणि हे काय आहे सगळं? हे 7 फणी सगळी, ही सुपातले सगळं ओटीचं सामान आहे ना. तुम्हाला इथे जेवढं सामान दिसत आहे तेवढं सगळं पूजेमध्ये ठेवावं लागतं. याच्यावर दिवे लावायचे, हे दिवे मांडायचे. आता हे दिवे पण 7 का? हे बघा, ज्याला माहित नसेल त्याने अशा पद्धतीने जाणई पूजन करा. 10-15 लग्न केलेले आहेत आतापर्यंत आमच्या बाईने. 10-15 नसते ना, 25-30 लग्न. नगरवाले आमच्या सगळ्या वहिनीलाच बोला, वहिनी चांगली जाणई पूजी. हे बघा, इथं सगळं असं ओटीचं सामान ठेवायचं. खारी, खोबरं, जायफळ, बदाम,
परत हळकुंड, हे काय म्हणते तर येण्या फण्या वेणी फणी, हे मंडोळी, हे सगळं काय नाडा, हे सगळं असं. आशेची जाणे एक म्हणजे दिली आणि इथं भात ठेवायचा, भाताला हळदी कुंकू लावायचं आणि त्याच्यावर 7 दिवे लावायचे. आशेची ग असं आमच्या घरचं हे जानई पूजन आहे. हे अशा पद्धतीने बसल्या जागेवर होत्या. आपल्या नगर भागामध्ये असंच असतं आहे ना. आणि ही लक्ष्मी पण पूजायची का त्याच्या बरोबर? हे बघा, ही लक्ष्मीचं पण पूजा करायची, याला हळदी कुंकू लावायचं. हळदी अजून कुंकू लावा, पाणी टाका, हळदी कुंकू लावा. हे सगळं नैवेद्याचं उरलेलं आहे. इथं कलश पण मांडायचा असतो का? ते काय करायचं? इथं कलश मांडायचा. आंब्याचे पानं लावायचे. या तुम्ही पुढे सांगायला. ती काय तिथं दिसना काय गट बसलेला दिसना का हा, घट बसवलाय ना. हे काय इकडं घट बसवलाय? देवस्थानी हे आपलं कुलदैवत. कोणतं? हे जाणायचं हा. कुलदैवत हे. कुलदैवताच्या नावाने जानई पूजन केलं जातं आहे ना. कुलदैवत आणि आता हे नैवेद्य कुठं ठेवायचे? इथं ठेवायचं. सरमांत हे आधी पहिला मान जानाईचा, आणि मग ह्याच जानाईच्या पाया पडून नवरदेव हळदीसाठी जातो आहे ना. आणि जानाईच्या सवासणी घालायच्या. आता जानाई पूजन झाल्यानंतर सवासणी घालायच्या. घेण्यात धरायचं सर नाही, त्याला व्यवस्थित सांगायचं. तुमचं आजचं पूजन बघितलं ना कधी. तुम्ही बोला ना. ते काय आता हे असं छान पैकी. अजून किती राहिली पूजा? अजून अर्धी राहिली ना. दिवा लावायचा आहे, हा नैवेद्य ठेवायचा आहे. हा. मग आता हे म्हणजे हा जानाईचा दिवा आहे ना, लावल्यानंतर लग्न करून येऊपर्यंत विजला नाही पाहिजे आहे ना. पाण्यामध्ये दिवा लावायचा असतो हा. आता पाणी सध्या काही तेल काही अखंड ठेवायचा आहे 3 दिवस. खाली पाणी टाकायचं आणि वरती तेल टाकायचं. सध्या आमची आता पूजा चालली, तर शेवटपर्यंत दाखवते तुम्हाला. लक्ष्मी पूजवली. इथं बांध सुरेखा लक्ष्मी पण सरक असं सुनीता. लक्ष्मीने पण लागलं. सुरेखा इथे व्यवस्थित माळ घाला बरं. हा ते गुत काढते ना गुतलेलं. थांबा. एक पान निघलं काय मग. चांगले हे भाषण मांडलं हा, तिथं त्या मांडू. मांडलंय नाही एक पण तू मांड. काही काही बाशिंग, का बाईंनी काढू. काही बाशिंग कस काय हो, एकदम लईच असे बारीक येत. जरा बरं तुला काढू लागा. बनते देवाला वाहण्यासाठी. ते हे करता करता असं गुत्ता पण झाला का? हा, आपल्या इच्छेनुसार बाहेर देवाला पण असंच वाटत. पहिला मान लग्नाचा, जानई पूजनाचा सुरुवात ह्या देवतापासून होती. हा पानं असे कसे बांधले. थांबा. इकडं आणा. बांधायच्या. ओके इथं काही पाणी पडलेले जायचं टायमाला काय करायचं असतं? कुंकू लावायचं. ते पानं घे सुनीता. सगळ्यांनी होय. साऱ्या घराला पाय पडायचं. दे इकडं. हा, हे 5 हळदीच्या पुड्या. पाच ते नाही 7 एवढं टाकायला का तिथूनच लांबून करतात. दे इकडं. हे बाई 7 पुड्या. असं बांधायचं का? इथं बांधू का असं? हळदीच्या 7 पुड्या आणि कुंकाच्या 7 पुड्या. हळदीच्या 7 पुड्या आणि कुंकाच्या 7 पुड्या. याचं काय करायचं? मान द्यायचा जाण्याला. जाण्यासाठी हे जाण्यासाठी बनवले जातात. एकच बांधू पण. हा एकच त्याचा मान जास्त आहे. खाली सोडायचं कुंकाचं. बांध एक. सगळं जानईमध्ये आहे ना, सगळ्या गोष्टी 7 घ्यावा लागतात. नैवेद्य 7, कुरडई, पापड, सगळं काही 7 असतं. आणि ह्या काम नाही करीत मग. हळदी कुंकाच्या पुड्या येतात 7. जाणीला नागिनीचं पान. डोकं इस- नागिनीच्या पानाची माळ घालावी लागते ना जानईला. हा नागिनीच्या पानाची. फुलं असले तर आणा ना काही फुलं. नागिनीच्या पानाची आणि फुलाची माळ घालायची. इथं ते फुलं आणा शेवंतीचे. गणपतीला लाल फुलाना. आणि सुरेखा थोडं पाणी टाकते या लक्ष्मीवर. सुनीता ते लक्ष्मीचं कड हळदी कुंकू हा लावायचे. हा, हे काय आता हा. त्या ताई लावतात ना. ते राहील बर का. नाही, अजून फुलं व्हायचे राहिले. हे बघा आता इथं लक्ष्मीची पूजा करते आता. चालली. हा सुनीता ते पुढे घे. जमत आहे बा. माझ्या जावाला छान जमत आहे. हो त्याच्यासाठी तर सर्व काही. हा मग माझ्या
माझ्या तिघी जावा आहेत ना छान हे करतात सुगरण्यात का सुगरण्यात आणि मी चौथी आणि आमची 2-3 नंबरची जाव आहे ना तिला नुसतं बोलायला लागतं, आहे ना खूप बोलायला लागतं. तुम्हाला हे नाही बाई काय ड्युटी बदली नाही बाई. हाय ना कुठे आहे बा? हाय ना तिथे ना पलीकडे खाली लावलेली ड्युटी बुदली राहिली होती. जास्वंदीचं फुल गणपतीला ठेवा, लाल फुल, आणि दुसरे मोगऱ्याचे फुलं आहेत ना सगळ्या देवाला ठेवा. वा सगळं देवाला आधी तिकडं देवाला टाकाला लावा, लावायचं. टाकावर पण ठेवा. हे याला टाक म्हणलं जातं. हे बघा चांदीचे टाक बनवलेत आता आम्ही. हा हे सुनीताला माहिती इथं हे कुलदेवतेचा टाक असते, परत आपल्या ग्रामदेवतेचा असतो. प्रत्येकाच्या याच्यानुसार वेगवेगळे टाक असतात. आई ना म्हणलं ना खंडोबा पोचला वीर देवता, खंडोबा, तुळजापूरची देवी, ड्युटी बुदली पण असेल. हे बघा हात लावा बाई, त्याला ड्युटी बुदली म्हणतात. ते बघा ती आहे ना, ती पण पूजेमध्ये पूजली जाते. ड्युटी बुदली खंडेरायाच्या नावाने. जेजुरीचं खंडेर आहे. आता काय करा हळद कुंकू वा दोघी तिघी चौघी पाय पडा अगरबत्त्या लावा तुमच्या हाताला. अगरबत्ती त्याला आता झाली पूर्ण पूजा झाली होय. त्या प्लेटीत खोसायचं अगरबत्ती ती प्लेट घ्या बाई. कोणत्या कधी निघत मांडलं ना तर ते निघताना असं पाण्याचं याला फिरी जायचं. सुरुवात गणपतीच्या पूजेपासून केली जायची. पुढं ववाळा हे अगरबत्ती. आधी गणरायाला माने. आता ते बाजरीचं होतं ना का त्यात खुशीला असते. मापुसरे सगळे सुखी राहू दे. अगदी प्रफुल्लित लक्ष्मी आमची जशी पाहिजे अशी फुलासारखी आमच्या काय सगळ्यांचं. आई मातुसरे बघ तुला माझं सांग नाही एवढीच विनंती आहे. आनंदाने आमची लक्ष्मी आमच्या घरी येऊ दे. सगळ्यांना सुख शांती समाधानी लाभू दे. हे पहा, आता अशा पद्धतीने आमची जाण्याची पूजा झाली होती आणि अगोदरच सवासणीला हळदी कुंकू लावलेलं होतं. तर पूजा झाल्याबरोबर लगेचच बोलवल्यावर सुवासनी आल्या आणि लगेचच सुवासनी जेवायला बसल्या. कारण जेवणाची वेळ झालेली होती आणि गावाला कसं बोलवलं का लगेच येतात. मग इथे सुवासनी जेवण चालू होतं आणि अशी छान पद्धतीने आमची जाण्याची पूजा झाली होती. सुवासनीचे जेवण चालू होतं तेवढ्यातच माझ्या पुतणीचे मिस्टर म्हणजे आमचे जावई बापू आले. कारण गावातच दिलेला आहे तिला, तर लग्नासाठी आलेले होते. तर पुरणपोळीचा स्वयंपाक होता तर त्यांनाही जेवायला बोलवलं होतं. आणि त्यानंतर मग सुवासनीचे असे छान पद्धतीने जेवण वगैरे झाले. आणि ज्या जानाई समोर हळदी कुंकाच्या पुड्या ठेवलेल्या असतात त्या समोर ठेवायच्या असतात आणि त्या सुवासनीने उचलायच्या असतात. ज्याला जी पुडी येईल त्या, कोणाला दोन्हीही कुंकवाच्या येतात, कोणाला दोन्ही हळदीच्या येतात, कोणाला एक हळदीची एक कुंकवाची येते. तर असं त्यांचं पाहायचं काम चाललं होतं. तर अशा पद्धतीने आमची पूजा झाली. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.